तर चला तर म्हणजे आपली रोजची देवपूजा वगैरे झालेली, सकाळी सकाळी आपण व्हिडिओला सुरुवात केलेली. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आता मी आज तुम्हाला वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे. तर हे तुम्हाला मका दिसत असेल गिरणी टाकलेली. तर मी मागं आईच्या वर्ष श्राद्धाला गेली होती, त्यावेळेस मी तिकडून भावाच्याकडून मका आणली होती, 1-2 किलो मका आणली होती. म्हणलं चला घरीच गिरणी आहे छोटी, म्हणलं गिरणीतून मी अगोदर भरडून घेतली, नंतर त्याचं पीठ तयार केलं. म्हणलं चला आपण मस्त ठेसा आणि भाकरी करावं म्हणलं. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इकडं मक्याचं 1-2 ते 3 भाकरीचं पीठ घेतलं आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलं, कारण वणी येते नाही ते मला माहिती नाही. मी पहिल्यांदा भाकरी करायली, आमच्या लहानपणी आम्ही खूप खाल्लेले, पण त्यावेळेस आई करत होती, मला स्वतः करायची गरज नाही पडली. तर 2-3 भाकरीचं पीठ घेतलं, त्याला थोडंसं मीठ टाकलं, त्याच्यामध्ये खमंग लागते ठेच्यासोबत, आणि थोडंसं जे कोमट पाणी केलं होतं ते त्याच्यात टाकलं आणि मस्तपैकी त्याचा काय केला, मी उंडा चुरून घेतला. आणि तोपर्यंत मी काय केलं होतं, गॅसवर तवा ठेवला होता तापायला आणि पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. तर मस्त उंडा तयार झाला. आणि मंडळी मी नाही काय गॅस वाट्याची किचन वाट्यावरच फरशीवर भाकरी पोळ्या मी कधी कधी करते, कारण आमचा किचन वाटा दिवसातून 2-3 वेळा धुतलेला असतो, छान असतो. आणि जर पोळपाट मांडला नाही मग फरशी तर पोळपाट घसरला जातो माझ्याकडून, म्हणून मी असं खालीच करते, कारण स्वच्छ धुतलेलं वगैरे असतो. तर आपण त्याच्यावर तर आता तवा पण मस्त गरम झाला. आता भाकरी मी अशी पातळ केलेली, जास्त जाड नाही काय नाही, छानपैकी भाकरी केली. तवा पण मस्तपैकी तापलेला आहे. आणि चला मग भाकरी अशी मोठी केली मस्त पातळ, आणि टाकल्याच्या नंतर 2 मिनिट पाणी लावायचं, म्हणजे छानपैकी पचू द्यायची. आणि थोडासा मोठा गॅस केलेला आहे मी, आणि त्यानंतर मग 2 मिनटं झाल्यावर मी पाणी लावले. तर थोडंसं तव्यावर घसरत होते, आणि तवा मंडळी मी मुद्दाम काळा केलेला आहे. अलमचा तवा जर चांगला घासला ना तर पोळी चिटकते, खतखते, म्हणून काळा केला ना छान पोळ्या होतात, त्यासाठी मी जरा काळा केलेला आहे. तर चला आता हे भाकरी पण उलती पाक किती मस्तपैकी अशी छान पचलेली आहे. आणि चला आता दुसरी पण भाकरी माझी चालू आहे इकडं. आणि असं म्हणतात की गार पाण्यामध्ये भाकरी वळल्या जात नाही, म्हणून मी कोमट पाण्यामध्ये उंडा तयार केलेला होता. तर चला एक भाकरी पण तयार झाली, आता दुसरी पण भाकरी टाकली. आणि पाणी लावल्याच्या नंतर पण 1-10 मिनिट भाकरी उलटायची नाही, लगे उलटली की असे खतखतल्यासारखे होते. तर भाकरी किती मस्तपैकी टम्म फुगलेली आहे. आणि गरम पाण्यात उंडा मळल्यामुळं थोडंसं पीठ वळणी येतं, चिकट होतं, त्यामुळे थोडंसं तव्याला चिटकलं होतं, पण छान अशा मस्तपैकी भाकरी आल्या बघा. अशा 3 भाकरी झाल्या, पण एकदम छानपैकी झाल्या. चला आता ही दुसरी पण भाकरी तयार. आता 3 भाकरी झाल्या, आणि त्यानंतर मी काय केलं, मला ठेसा करायचा होता. हिरवी मिरची अगोदरच मी धुवून ठेवली होती, आणि 2 वांगे. तर चला त्याच तव्यात भाकरीच्या म्हणलं कशाला कढई वगैरे घाण करायची दुसरी भांडे, म्हणून त्याच कढईत गरम कढईत मी 7-8 मिरची धुवून तेल टाकलं, त्यात ठेवली. त्यात 2 वांगे, 2 टमॅटो टाकले, आणि चांगलं झाकण टाकलं चांगली वाफ काढण्यासाठी, कारण वांगे चांगले नरम व्हायला पाहिजे थोडेसे, आणि टोमॅटो काय नाही होत्यात बारीक पटकन. तर आपण झाकण काढलं 1-2 मिनटानं. पुन्हा नंतर आणखी थोडंसं खालीवर केलं, त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या पण मी घातलेल्या आहे त्याच्यामध्येच, छान लागतो ठेसा असं लसूण भाजून. पुन्हा नंतर आणखीन ताट टाकलं, असं 2-3 वेळा ताट झाकून प्लेट झाकून मी अशी वांगे एकदम असे मस्तपैकी छान असे वाफून निघाले तेलामध्ये. वांगे, मिरची, लसण, मी थोडासा कढीपत्ता पण याच्यामध्ये घातलेला होता. छानपैकी सगळं असं नरम झाले. आपण वांगे पटकन असं उलटण्यानं कट केलं जाऊ लागलं, म्हणजे वांगं असं सॉफ्ट मऊ झालं चांगलं, म्हणजे 70-80% शिजल्यासारखं झालं. नंतर मी त्या प्लेटमध्ये हे सगळं काढलं थंड करायला. तर चला म्हणलं आता हे थंड करायला हे ठेवलं. आणि ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, लगेचच भरपूर अशी जिरं टाकलेले, थोडीशी मीठ टाकलं चवीनुसार, थोडीशी हळद टाकली, थोडासा ठेसा पिवळसर दिसतो म्हणून. आणि चला म्हणजे जरा चांगलं थंड होईपर्यंत मी काय केलं, माझा पाटा वरवटा मी वाटून घेणार. चांगला पाटा छानपैकी धुतलेला होता, एक सुती कपड्याने छान असा कोरडा करून घेतला. आणि ह्या छानपैकी कोरडा केल्याच्यानंतर मी म्हणलं चला आता हे मस्त वांगं पण चांगलं मौसूद झालेलं आहे वापरून. तर म्हणलं चला आता याच्यावरच आपण हे वाटायचं. मला आता ठेसा मस्तपैकी दगडी पाटाचा असा खसखस असा ठेसा वाटून, पुन्हा मक्याची अशी कडक भाकरी, एकदम भारी आजचं जेवण. तर चला मी असा ठेसा मस्तपैकी वाटून घेतलेले, आणि वांगं पण पटकन बारीक झालं, कारण छानपैकी झालं होतं वापरून. तर म्हणलं आता चला आता कोण कशा संगत, म्हणलं चला आपण ठेसा संगत भाकरी घ्यायची. असं कुठल्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते. पण चला आता ठेसा पण तयार झालेला आहे. तर आता हे झाला ठेसा पूर्ण, मी आता पुसून हे प्लेटमध्ये हे ठेसा पूर्ण असा काढून घेतला. आणि काढून घेतल्यानंतर म्हणलं चला पाटा आणि वरवाटा कशाला खरकडा ठेवायचा, तसंच म्हणलं घाण. मग मी काय केलं, ठेसा प्लेटमध्ये काढल्याच्यानंतर पुन्हा नंतर छानपैकी असा पाटा धुवून वगैरे ठेवला. भाकरी तयार झालता, ठेसा तयार झालता, पाटा पण धुवून वगैरे मस्तपैकी ठेवला. तर चला आता भाजी आणि हे ठेसा आणि भाकरी खायची. हे पाहिजे मक्याची भाकरी, मस्त गरम ठेसा, शिमला मिरचीची भाजी,
अरे वा, साधं जेवण एकदम मस्त. मंडळी, मक्याची भाकरी आवडल्यास जरूर जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला आता पुन्हा भेटू पुढच्या असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.